खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र दिलेलं आहे। ही थेट मंत्रालयातली दृश्य आपण पाहतोय। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। मंत्रालयामध्ये सुरक्षा जाळीवर उतरत हे आंदोलन केलं जातंय। आंदोलकांना आता पोलीस सुखरूपपणे बाहेर काढतायत। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मंत्रालयामधील सुरक्षा जाळीवर उतरत हे आंदोलन केलं जातंय आणि आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। मंत्रालयातील ही थेट दृश्य आपण पाहतोय। मंत्रालयामध्ये सध्या सुरक्षा जाळीवर उतरत हे आंदोलन केलं जातंय। आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं जात असतानाची दृश्य आपण पाहतोय। तर पोलीस आंदोलकांना आता बाहेर काढतायत। मंत्रालयात जी सुरक्षा जाळी लावलेली आहे त्यावर उडी मारत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर ही थेट दृश्य आपण मंत्रालयातील पाहतोय। संरक्षक जाळीवरती उतरत हे आंदोलन करण्यात आलं। आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जातं। तर पोलिसांना आता बाहेर काढतायत। या आंदोलकाला देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे। मंत्रालयातील संरक्षक जाळीवरती उतरत हे आंदोलन करण्यात आलं, मात्र पोलिसांनी वेळीच आंदोलकाला रोखलेलं आहे आणि आता पोलीस कर्मचारी त्याला सुखरूपपणे बाहेर काढतानाची ही दृश्य देखील पाहतोय। थेट मंत्रालयातील ही दृश्य आहेत। मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवरती उतरत हे आंदोलन करण्यात आलं। आपल्या विविध मागण्यांसाठी या तरुणाने हे आंदोलन केलेलं आहे, तर त्याला पोलिसांनी आता सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे, त्याला ताब्यात घेतलेलं आहे। थेट मंत्रालयातील ही दृश्य आपण पाहतोय। मंत्रालयामध्ये जी संरक्षक जाळी बसवण्यात आलेली आहे त्यावर उतरत हे आंदोलन करण्यात आलं, मात्र आता या आंदोलकाला पोलिसांनी सुखरूपपणे बाहेर काढलं आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे। चेतन आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देतात। चेतन, संरक्षक जाळीवरती उतरत हे आंदोलन करण्यात आलं, नेमक्या या तरुणाच्या मागण्या काय होत्या? हा तरुण कोण आहे? निश्चित शुभम, आत्ताशी पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे। अद्याप प्राथमिक माहिती या संदर्भातली गोळा केली जात आहे, मात्र आपल्या हातातील सर्व कागदपत्र भिरकावत या संरक्षक जाळीवरती आता या तरुणाने उडी मारलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आपले प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत आहे ती अभ्यागतांकडून व्यक्त केली जात आहे। अधिकाधिक लोकांना भेटण्याचा प्रयत्न जरी सरकारमार्फत सुरू असला तरी बहुतांश लोकांना अद्यापपर्यंत मंत्र्यांच्या भेटीगाठी होत नसल्याने आणि त्यांची कामं प्रलंबित राहत असल्याने उद्योगातून अशा प्रकारे आता पुन्हा एकदा नागरिकांनी थेट संरक्षक जाळीवर उडी घेतल्याचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतोय। शुभम, चेतन, साधारणतः किती वेळापासून या तरुणाचं हे आंदोलन सुरू होतं आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? निश्चित शुभम, गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून एकंदरीत आपण पाहत आहोत मंत्रालयामध्ये जरी आता मजल्यांच्या शेजारी वेगवेगळ्या प्रकारच्या लोखंडीच्या जाळ्या लावल्या असल्या तरी काही ठिकाणी हा गॅप शिल्लक आहे आणि याच गॅप मधून आता या तरुण अभ्यागताने उडी मारत आंदोलनाला सुरुवात केलेली होती। आता पोलिसांकडून या तरुणाची समजूत काढत कुठेतरी माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे। नेमका कुठल्या विभागाशी निगडीत हा प्रश्न होता आणि या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत आता संबंधित तरुणाची भेटही करून दिली जाईल, मात्र तत्काळ या आता तरुणाविरोधात कुठेतरी कायदेशीर कारवाई सुद्धा बडगा सुद्धा पोलिसांकडून उभारला जाऊ शकतो। चेतन, वारंवार अशा पद्धतीची आंदोलनं केली जात होती। मध्यंतरी मंत्रालयामध्ये सुरक्षा व्यवस्था ही चोख करण्यात आलेली होती। काही डिजिटल उपकरणांचा देखील वापर या सुरक्षा व्यवस्थेसाठी करण्यात आला, मात्र त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीची जर आंदोलनं होत असतील तर त्या जी डिजिटल यंत्रणा लावण्यात आलेली आहे, जे मान्यवर मध्ये येत असतात त्यांच्यासाठी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। निश्चित शुभम, अशा प्रकारे होणारी मंत्रालयातील गर्दी टाळण्यासाठी फेक रिकग्निशन जी यंत्रणा आहे ती कार्यान्वित करण्यात येणार आहे, मात्र ही सध्या पायलट प्रोजेक्ट सुरू असल्यामुळे अद्याप सर्व कर्मचाऱ्यांचं फेक रिकग्निशन झालेलं नाहीये आणि म्हणूनच आपण जर पाहिलं असेल तर अद्यापही सर्वसामान्य लोक आहेत ते मोठ्या संख्येने मंत्रालयामध्ये दुपारी 2 वाजल्यानंतर भेटीसाठी येत असतात आणि हीच गर्दी टाळण्यासाठी आता आगामी काळामध्ये मंत्रालयातील जी यंत्रणा आहे ती अधिक कडक केली जाईल। सर्वात महत्वाची बाब म्हणजे विशेष करून जिल्हा आणि तहसीलदार पातळीवरती सोडवलेल्या प्रश्नांसाठी सुद्धा लोकांना मंत्रालयामध्ये यावं लागतं आणि म्हणूनच आता जिल्हाधिकाऱ्यांवरती मात्र कडक उपाययोजना करण्याच्या सूचना आता मुख्यमंत्र्यांकडून देण्यात येऊ शकतात। शुभम, चेतन, काय शंका मात्र नेमकी काय? हा तरुण नाराज होता का? प्रशासनानं त्याचं कोणतं काम खोळंबलेलं होतं का? काही काम होत नव्हतं का म्हणून त्याला हा पर्याय उपलब्ध करावा लागला? शिवकारांना सध्या जर आपण मंत्रालयाची रचना पाहिली तर बऱ्याच मंत्र्यांना अद्यापही विधिमंडळात बसून काम करावं लागत आहे, त्यामुळे त्यांची दालनांची कामं सुरू आहेत, तर काहींची PS आणि OSची नेमणूकही अद्यापपर्यंत झालेली नाहीये आणि म्हणूनच नव्याने पदभार स्वीकारलेल्या मंत्र्यांच्या समोर आता गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून प्रलंबित कामांचा डोंगर उभा राहिलेला आहे आणि याच
कुठेतरी निराशेमधून अशा प्रकारच्या आंदोलनं हाती घेण्याची नामुष्की आहे ती आंदोलकांवर येत आहे, नागरिकांवर येत आहे. त्यामुळे तात्काळ या प्रकरणांचा निपटारा लावावा, त्यामुळे AI तंत्रज्ञानाचा वापर आपल्या कामामध्ये करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या होत्या. आपण पाहिलं असेल कालच महसूल मंत्री बावनकुळे असतील किंवा मत्स्य विकास मंत्री नितेश राणे असतील त्यांनी स्पष्टपणे AI तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे सर्व विभाग आता तात्काळ या यंत्रणेचा वापर करतायत का आणि नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर त्याचा निपटारा होतोय का हे पाहणं महत्वाचं असेल. अन्यथा अशा प्रकारची आंदोलन भविष्यात आपल्याला पुन्हा पाहायला मिळू शकतात. शुभम. चेतन, एक महत्वाची अपडेट देखील समोर येते. त्याचं एक महसूल विभागातलं काम होतं ते काम होत नव्हतं म्हणून त्यांना हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. निश्चित काही वेळापूर्वीच स्वतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला होता आणि त्यानंतर आपल्या दालनातून बाहेर पडताना अगदी जमलेल्या गर्दीतील प्रत्येक व्यक्तीकडून ते निवेदन घेत होते. आपण स्वतः त्याचे साक्षीदार आहोत की म्हणजे स्वतः मंत्री बावनकुळे यांनी आवाहन केलं होतं की जे व्यक्ती मला भेटायला आले आहेत त्यांनी आपापली निवेदनं माझ्याकडे द्यावी, त्याचा निपटारा केला जाईल आणि शेवटच्या व्यक्तीचं निवेदन स्वीकारल्यानंतर ते मंत्रालयातून बाहेर पडताना आपण पाहिलेलं होतं. त्यामुळे काही लोकांना जरी भेटता येत असलं तरी काही लोकांना अद्यापपर्यंत मंत्र्यांची दालनच माहीत नाहीयेत आणि कधी कधी असंही होतं की थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचता येत नाही आणि त्यामुळे निराशेमधून वारंवार चक्रा मारल्यानंतर जी कुठेतरी फ्रस्ट्रेशन येताना फ्रस्ट्रेशन आंदोलन होत असतात. शुभम. चेतन, या तरुणाची काही माहिती आता समोर आलेली आहे का? कारण 10 मिनिटं झाले त्याला पोलिसांनी आता ताब्यात देखील घेतलेले, त्याची काही चौकशी सुरू करण्यात आली का? तो तरुण कुठला आहे या संदर्भातले काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले आहेत का? निश्चित आता मंत्रालय विभागातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला मरीन लाईन्स पोलीस स्थानकामध्ये घेऊन जाण्यात येईल. या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये त्याची कसून चौकशी केली जाईल. तो कशा प्रकारे आत आलेला होता, त्याची मागणी काय होती आणि खरोखरच तो नागरिक आहे की काही दुसऱ्याही गोष्टीचा एकंदरीत वापर करून आतमध्ये शिरकाव केलेला होता का आणि या सर्व गोष्टींची चौकशी केल्यानंतर पोलिसांकडून याबाबतची अधिकृत माहिती आपल्याला दिली जाईल. शुभम. मात्र चेतन, शेवटचा प्रश्न आहे की वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतात, याला पायबंद करण्यासाठी जरी संरक्षक जाळी लावण्यात आलेली असते तरी दुसरा कोणता पर्याय शासनाकडे नाहीये का? निश्चितच आणि यासाठीच आता अशा प्रकारे नागरिकांची आंदोलनं रोखण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता फेक सिक्युरिटी यंत्रणा आणि याचा वापर केल्यामुळे ज्या व्यक्तीचं ज्या मजल्यावर ज्या मंत्र्यांनी काम आहे त्याला त्याच मजल्यावरती प्रवेश मिळणार आहे. मात्र अद्याप ही यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी पुढील 3 ते 6 महिन्यांचा अवधी लागणार आहे. तुर्तास मंत्रालयीन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ही यंत्रणा आता बंधनकारक करण्यात येणार आहे आणि लवकरच अभ्यागतांसाठी सुद्धा ही यंत्रणा बंधनकारक करण्यात येईल आणि त्यानंतर मात्र मंत्रालयात येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या कुठेतरी प्रवेशालाही चाप बसू शकतो. ज्या व्यक्तीचं ज्या विभागात काम आहे त्याच ठिकाणी तो जाऊ शकतो. अन्यथा आता आपण पाहत आहोत की एकच व्यक्ती मंत्रालयात शिरकाव केल्यानंतर प्रत्येक मजल्यावरती प्रत्येक मंत्र्याच्या दालनामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. काही जण कामानिमित्त तर काही जण फक्त फोटो घेण्यासाठी मंत्र्यांच्या दालनाबाहेर घुटमळत असतानाही पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारची गर्दी टाळून जे योग्य व्यक्ती आहेत ज्यांचं खरंच मंत्र्यांजवळ काम आहे अशा व्यक्तींना थेट प्रवेश मिळावा आणि या मर्यादित प्रवेशामुळे कुठेतरी अशा प्रकारच्या आंदोलनांनाही चाप लावता येणं सरकारला शक्य होणार आहे. शुभम. मात्र चेतन, या तरुणाने ज्यावेळेस या संरक्षक जाळीवरती उडी मारली त्या ठिकाणी आपण पाहत होतो सातत्यानं सुरक्षा रक्षक तैनात असतात, मात्र यावेळेस सुरक्षा रक्षक नेमके कुठे गेले होते? तर निश्चित प्रत्येक मजल्यावरती मंत्र्यांच्या अभ्यागताची संख्या प्रचंड मोठी असते आणि याशिवाय मंत्रालय परिसरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे जे संख्याबळ आहे पोलिसांचं ते मात्र मर्यादित असल्यामुळे प्रत्येक नागरिकामागे पोलीस उभं राहणं शक्य नसल्यामुळे अशा घटनांना शेवटपर्यंत चाप लावणं तरी पोलिसांच्या हाती नाही. मात्र निश्चितच नागरिकांच्या समस्या जर तात्काळ सुटल्या तर अशा प्रकारचे आंदोलनच होणार नाहीत याची पुरेपूर खबरदारी घ्यायचं आव्हान आता फडणवीस सरकारसमोर असेल. शुभम. अगदी चेतन, महत्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत. मात्र ही दृश्य आपण पाहतोय संरक्षक जाळीवरती या तरुणानं उडी मारलेली होती. महसूल विभागाशी निगडीत त्याचं काहीतरी काम होतं आणि ते काम झालं नाही, त्यामुळे हा तरुण नाराज होता आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. मंत्रालयाच्या सुरक्षा जाळीवरती उडी मारत या तरुणानं हे आंदोलन केलं. मात्र पोलिसांनी त्याला वेळेतच बाहेर काढलेलं आहे. पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे. मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये त्याला घेऊन जात असल्याची माहिती आपले प्रतिनिधी चेतन ननावळे यांनी आपल्याला दिलेली आहे. त्या तरुणाची आता चौकशी केली जाईल आणि त्यानंतर अनेक बाबी समोर येतील. त्याने हे आंदोलन का केलं, तो तरुण कुठचा आहे, त्याचं नाव काय, ह्या गोष्टी देखील समोर आल्यावर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. मात्र सातत्यानं अशा पद्धतीची आंदोलनं मंत्रालयामध्ये केली जातात, त्यामुळे सुरक्षेच्या संदर्भात देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ही दृश्य देखील आपण या संरक्षक जाळीवरची पाहतोय.
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.